प्रारंभ कारंजा जनसंघर्ष संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर वर्षा राठोड यांच्या नेतृत्वात रविवार सप्टेंबर 22 पासून बहुजन सह्य संघर्ष यात्रा मानोरा तालुक्यातून सुरू केली आहे व यात्रेचे समारोप ठाकरे पॅलेस मानोरा येथे सभा घेऊन तहसीलदारांना निवेदन देणार आहे व मानोरा येथे या जनसंघर्ष यात्रेचे समापन करण्यात येईल अशी माहिती 21 सप्टेंबर रोजी गोविंद भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती दिली। मानोरा तालुक्यातील उमरीबु येथील श्रद्धेय सामकी माता संस्थान आणि बंजारा समाजाची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथील श्री संत सेखलाल महाराज मंदिर धर्मगुरू डॉ. रामराव महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेऊन या संघर्ष यात्रेचा प्रारंभ केला आहे। ही यात्रा रविवार 22 सप्टेंबर 2024 पासून सुरू केली असून 1 ऑक्टोबर रोजी या यात्रेचा ठाकरे पॅलेस मानोरा येथे सभा घेऊन तहसीलदार निवेदन देऊन समारोप होणार आहे। रविवार 22 सप्टेंबर रोजी उमरीबु येथील श्रद्धेय सामकी माता संस्थान व पोहरादेवी येथील श्री संत सेखलाल महाराज मंदिर आणि धर्मगुरू डॉ. रामराव महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आसोलाबु आमगवाण कोंडोली अभयखेडा कोलार जवळाबु हिवराबु पारवा येथे दौरा करून त्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांबाबत जनसंघर्ष संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. वर्षा राठोड चर्चा केली। त्यानंतर 7 वाजता मोगवान येथे करण्यात आली। गेल्या काही वर्षापासून कारंजा मानोरा मतदारसंघातील नागरिकांना मूलभूत उपेक्षित राहावे लागते, हे प्रस्थापित अपयश आहे। या भागातील शेतकरी, कामगार, शोषित, पीडित, कष्टकरी, युवक, माता भगिनी आदी समाजघटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी या बहुजन सह्य संघर्ष यात्रेला असल्याची माहिती या यात्रेच्या संदर्भात डॉक्टर वर्षा राठोड यांनी दिली। या यात्रेमध्ये मानोरा व कारंजा तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। यावेळी माजी नगराध्यक्ष, कार्याध्यक्ष इंगळे व पत्रकार, मीडिया व फोटोग्राफर उपस्थित होते। कारंजा अस्मिता न्यूजला या संदर्भात भावी आमदार डॉक्टर वर्षा राठोड यांनी दिलेली मुलाखत पाहूया। कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता कुमारी मयुरी गुप्ता सह महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा लाड। आज संघर्ष यात्रेला तुम्ही सुरुवात केली तर पहिला मुद्दा तुमचा काय, तर तुम्ही पोहरादेवी गड पोहोचले, या पोहरागडीचे तुम्ही दर्शन घेतले आणि आजपासून तुम्ही संघर्ष यात्रेला सुरुवात केली। त्याच्यात तुमचा पहिला मुद्दा काय आणि तुम्ही पुढे त्याचं समापन कसं करणार त्याबद्दल तुम्ही एक माहिती आमच्या न्यूज चॅनलला द्या। आता हे जनसंघर्ष संघटना ही ॲक्च्युली मुळातच याचं जे आहे की आपण जे संघर्ष उभारलेला आहे, हा जो संघर्ष आहे हा सर्वप्रथम आपल्या शेतकऱ्यांसाठी राहील। कारण सर्वात जास्त जो हे आहे वंचित ते शेतकरी वर्ग आहे। त्यांच्या मालाला आजही पाहिजे तसा हमीभाव मिळत नाही, त्यांचं नुकसान खूप प्रमाणात होतं, तर त्यांची नुकसान भरपाई आपण नाही करू शकत। तर या जनसंघर्ष यात्रेमध्ये आमचे वेगवेगळे हेतू आहे, पण सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांना न्याय मिळावा याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। आणि नंतर आपण महिलांच्या विकासासाठी, कारण महिला आजही पाहिजे तशा सुशिक्षित नाही आहे व त्यांचा जन्मान आपल्याला उंचावायचा आहे। नंतर तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे याकरता सुद्धा आपण खूप प्रयत्न करणार आहोत। मोठे मोठे उद्योगधंदे या कारंजा व मानोरा मतदारसंघात आणण्याचे आपले स्वप्न आहे। आणि नुसतं आपण हे याच्यामागे आपलं काही राजकारण असा काही हेतू नाही आहे। जनसंघर्ष संघटना ही समाजकारणासाठी इथं निघालेली आहे। समाजातल्या प्रत्येक घराघरात, प्रत्येक गावात आपला थेट संपर्क व्हावा व त्यांच्यातले जेही काही समस्या आहे त्याचं निराकरण आमच्या या संघटनेच्या मार्फत व्हावे, हीच या संघर्ष यात्रेचा खरं उद्देश आहे। आणि या संघर्ष यात्रेमध्ये आम्हाला आजपासून इथून जी आम्ही सुरुवात केली आहे पोहरादेवी आमच्या काशी तीर्थक्षेत्रापासून, इथून आमच्या सगळं संत महंतांच्या आशीर्वादाने मी एवढेच सगळ्यांना हे म्हणेल की तुम्ही सगळे सहभागी व्हा व आपला विकास याच्यामध्ये झाला पाहिजे। महिलांचा विकास झाला पाहिजे, तरुणींचा विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे। याकरता आपण सर्व मिळून इथं प्रयत्न करू। तुमचे सगळ्यांचे मला याच्यामध्ये सहकार्य लाभेल व इथून आपली जी ही जनसंघर्ष यात्रा आहे आजपासून सुरू होऊन 1 ऑक्टोबरला मानोरा इथे ठाकरे पॅलेसमध्ये तिथं त्याचा समारोप आहे। आम्ही तहसीलदारांकडे सर्व आमचे प्रश्न घेऊन तिथं आम्ही जाऊ आणि ते सगळे प्रश्न मुख्यमंत्र्याला थेट कळवतील व त्याच्यातून आम्हाला काही न्याय देतील, हीच माझी आशा आहे। विधानसभेत तुम्हाला संधी मिळाली पक्षातर्फे, तर तुम्ही उभे राहाल का? हो, बिलकुल। मी विधानसभेमध्ये जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच उभी राहील। कारण जर मी उभी राहिली तरच मी ॲज अ प्रतिनिधी म्हणून मी सगळ्यांचे प्रॉब्लेम व सगळ्यांच्या समस्या सोडवू शकेल। माझ्या पर्सनल लेवलवर मी एवढं करू शकत नाही। जर मी काही प्रतिनिधी म्हणून राहिली समाजाची तरच मी सगळ्यांचे प्रॉब्लेम थेट वरपर्यंत शासनापर्यंत पोहोचू शकते, म्हणून मला उभं राहायची इच्छा आहे। संत सेवाला